अश्विन, अरे यांचं कधी जेवण होणार? मग मी कधी स्वयंपाक करणार? मग कधी आपण जेवणार? मला आधीच खूप भूक लागली रे. शिवाय आज तूही उपाशी राहतोस, हे कसं चालेल मला? मी काळजी करू नकोस, मी काहीतरी ऑनलाईन ऑर्डर करतो. हो चालेल चालेल. एक किंग साईज बर्गर, त्याच्यानंतर पास्ता आणि गार्लिक ब्रेड पण, आणि बाकी डाएट ड्रिंक काहीतरी मागव. अय्या, ड्रेस येस, माझ्यासाठी? फक्त बोलून चालणार नाही, घालून खाली ये बघा. किती गोड दिसते सायली. बायको, तुला तुझ्या आईच्या साडीचा ड्रेस शिवायचा होता ना, तेच मिळाले तुला. पुढचा जन्म असतो की नाही मला नाही माहित, पण जर असला तर आमच्या घरी जन्म घे. मला सुखाची सुरुवात तुमच्या. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इकडे अश्विन हा म्हणत असतो की काही झालं तरी मला जर तुम्ही काही देणार नसाल ना, तर प्रॉपर्टी घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही, कारण या प्रॉपर्टीवर माझा अधिकार आहे, असं काहीच तो म्हणत असतो. पण आता हे सगळे जे काही डायलॉग्स असतात ना, ते माहिती असतात सायलीला की हे सगळं काही अश्विन बोलतोय, हे जे आहे ते प्रियाच्या सांगण्यावरनं बोलतोय, आणि त्यामुळे आता प्रिया जी आहे ती कुठच्या खालच्या थराला जाते हे सुद्धा आता माहिती झालेलं असतं. आणि त्यामुळे आता अश्विन म्हणतो की हे सगळे प्रियाचे शब्द नाही आहेत, हे सगळं मी माझ्या मर्जीने बोलतोय, आणि जर तुम्ही मला जे हवंय ते द्यायला तयार नसाल तर मला ते कसं मिळवायचं हेही चांगलं माहिती आहे, असं देखील आता म्हटलं जात असतं. मग काय या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने घडत असतात ना, त्यामुळे आता सगळ्यांनाच धक्का बसत असतो. खास करून आता या सगळ्याचा मोठा धक्का जो आहे तो कल्पनाला बसतो, कारण कल्पना आपल्या डोळ्यासमोर पाहत असते की आपलं कुटुंब असं विखरतंय, आणि जे विखरायला नको होतं हा देखील ती विचार करत असते. आणि म्हणूनच आता सगळीच जण तिला सावरायला धावतात. पण दुसरीकडे अश्विनची अरेरावी काही थांबत नसते. त्याच्या आईला इतका त्रास होतोय तरी सुद्धा तो काही केल्या शांत राहायला तयार नसतो. कल्पना त्याला म्हणत सुद्धा असते की अश्विन, अरे अश्विन, तुझं हे सगळं काय चाललंय, प्लीज हा हे सगळं थांबव. पण आता अश्विनला काही झालं तरी या गोष्टी थांबायच्या नसतात. अश्विन जो आहे तो मात्र अजूनच मोठ्याने ओरडू लागतो आणि म्हणत असतो की माझा विषय झालेला आहे आणि मी जे ठरवलंय ते मी करणारच, कारण या घरात मला माझ्या बायकोला आणि मला हक्काचं स्थान हवंय आणि ते मी मिळवून राहणारच, असं काहीच तो आता बोलत असतो. त्याच वेळेला अस्मिताही मध्ये बोलत असते आणि अश्विनला म्हणत असते की अश्विन, तुझ्या डोळ्यावर ना हिच्या प्रेमाची पट्टी बांधलेली आहे, आम्ही इतकं तुला समजवतोय तरी सुद्धा तुला का नाही कळत आहे. मग आता अस्मितावर सुद्धा अश्विन भडकतो आणि अस्मिताला सुद्धा वाटेल ते बोलतो. म्हणजे अस्मिताला तो आता म्हणत असतो की तुला काय वाटतंय की तू या घरात राहते, याचा अर्थ प्रत्येकाने तुझं ऐकायला हवं का? तुला तुझं जे काही ज्ञान पाजायचं आहे ना ते स्वतःच्या घरी जाऊन पाजायचं, इथे माझ्यासमोर हे काही बोलायचं नाही, मी तुला आधीच सांगतो, कारण हे घर माझं आहे आणि इथे माझे अधिकार चालतात. तुला जर काही तुझं भाषण द्यायचं असेल ना तर ते तुझ्या घरी जायचं आणि तुझ्या घरी जाऊन काय ते बोलायचं, असं देखील आता म्हटलं जातं. आणि मग काय या सगळ्या गोष्टींचा त्रास ना आता खरं तर इकडे अस्मिताला होतो, कारण असं कधीच अश्विन अस्मितासोबत बोलला नव्हता आणि ती खूप जास्त हर्ट होते. तर या सगळ्याचा राग सायलीला येतो. सायली म्हणते की अश्विन भाऊजी, बोलताना 10 वेळा विचार करा की तुम्ही कोणाशी बोलताय, कारण आपल्या ज्या अस्मिताताई आहेत त्या 2 जीवांच्या आहेत आणि त्यामुळे प्लीज तुम्ही बोलताना 10 वेळा विचार करा, असं काहीच चुकीचं बोलू नका, असं देखील म्हटलं जातं. पण अश्विन म्हणतो की मला कळतं मी काय बोलायचं आणि काय नाही ते, तुम्ही कोणीही मला समजवायला जाऊ नका, असं देखील म्हटलं जातं. तेवढ्यातच दारावर ना आता एक वकील आलेला असतो आणि त्या वकिलाने आता सगळे पेपर्स जे आहेत ना ते बनवून आणलेले असतात आणि अश्विनने जे पॉईंट सांगितलेले असतात ते पॉईंट सुद्धा त्यांनी त्याच्यावर मेन्शन केलेले असतात. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी समोर येतात तेव्हा मात्र प्रताप यांना धक्का बसतो. ते विचार करतात की अश्विनकडनं ही अपेक्षा नव्हती. आता अश्विननं या घरावर इतके अधिकार दाखवत असतो ना की हे घर त्याचं मालकी हक्काचं आहे आणि तो म्हणत असतो की तुम्ही ना आता कोणी आम्हाला या घरातून बाहेर काढू शकत नाही, हे घर आमचं आहे आणि आम्ही या घरात राहणारच. आणि त्याच वेळेला आता तो म्हणू लागतो की बघा विचार करा, आम्हाला या घरात ठेवून घ्यायचं आहे की तुम्हाला या घरातून आम्हाला हे प्रॉपर्टीचा हिस्सा देऊन बाहेर काढायचा आहे. मी तर पेपर तुम्हाला बनवून दिले, तुम्ही त्यावर फक्त सही करायची आहे आणि मग तुमचा निकाल मला सांगायचा आहे, असं देखील म्हटलं जातं. मग काय तो आता ते सगळे पेपर्स जे आहेत ना तो आता त्यांच्या हातात देतो आणि मग त्यांच्या हातात ते पेपर्स पडतात आणि मग ते त्या गोष्टीचा विचार करतात. पण त्यांना ना हे सगळं सहन होत नसतं, कारण आपला एक मुलगा आपल्यासोबत असा वागेल असा स्वप्नातही त्यांचा विचार आला नव्हता. पण हे सगळं ना तो करत होता ते सगळं प्रियाच्या सांगण्यावर ना. प्रियाला मात्र हे बघून खूपच जास्त आनंद होत होता. प्रिया म्हणत असते की वा, काय भारी कळलंय ह्याने सगळं. आणि त्याच वेळेला इकडे आता अस्मिता म्हणत असते की हे सगळं काय होतंय, प्लीज यार हे सगळं थांबवा. पण आता अस्मिताचंही कोणी ऐकायला तयार नसतं, खास करून अश्विनही. अश्विन जो आहे तो अरेरावीपणे बोलत असतो आणि त्याच वेळेला अश्विनने प्रताप यांच्या हातात ते पेपर दिल्यानंतर तो आता डायरेक्टली सांगू लागतो की या जा रूममध्ये जा आणि आराम कर. मग काय कोणीही काहीच बोलू शकत नसतं ना, कारण का कोणाकडे काही ऑप्शनच उरलेला नसतो, सगळीजण शांत असतात. पण आता इथे प्रियाला मात्र या सगळ्याचा आनंद होतो, कारण प्रिया समजून गेलेली असते की आपण जे काही या अश्विनच्या मनात भरवलंय त्यामुळेच आता अश्विन जो आहे तो इतका बेधडकपणे बोलायला लागलाय. मग आता अश्विन इतक्या बेधडकपणे बोलत असतो ना की आता सगळ्यांना त्या गोष्टी ऐकाव्याच लागतात, दुसरा पर्यायच नसतो. तर दुसरीकडे मात्र आता जी प्रिया आहे ना ती रूममध्ये जाताना काय तो साळसूटपणाचा आव आणत असते आणि म्हणत असते अश्विनला की अश्विन उगाच भांडत बसू
नकोस, आता पुरे झालं, ही भांडणं वगैरे आणि असं बोलूनच ना आता भयंकर असा तो बोलू लागतो. आणि त्याच वेळेला आता जेव्हा या सगळ्याबद्दल तो बोलतो ना, तेव्हा मात्र आता प्रिया जी आहे ती निमूटपणे तिकडनं निघून जाते. आणि मग काय, प्रिया जेव्हा तिकडनं निमूटपणे निघून जाते तेव्हा मात्र आता इकडे प्रताप जे आहे ते खूप जास्त टेन्शनमध्ये येतात. कारण त्याच्या मुलाने त्याच्याकडनं ही अपेक्षाही नव्हती. त्याने आता हे जे काही कारस्थान केलेलं असतं त्याचं सगळ्यांनाच धक्का बसतो. आणि हे सगळं ना तो त्या मुलीच्या नादाला लागून करतोय याचा जास्त दुःख त्यांना झालेलं असतं. दुसरीकडे आता जेवायला बसायची वेळ आलेली असते आणि म्हणूनच आता जोरजोरात आवाज दिला जातो की चला जेवायला बसायचं आहे, चल ग अश्विन आणि प्रिया चला ना. दोघांनाही आता प्रतिमा हाक मारत असते. तेवढं तर सुमन तिथे येते आणि म्हणते की वहिनी ते दोघेही जण घरात नाहीत, कुठे गेले तर या जेवायच्या वेळेला, असा विचार आता इथे प्रतिमा करत असते. सुमन म्हणते की मी मगाशी त्यांना दोघांनाही बॅग घेऊन जाताना पाहिलं, म्हणजे ते दोघंही बॅग घेऊन गेले. खरं तर रविराजांना आनंद होतो कारण ते दोघंही जण बॅग घेऊन गेलेले असतात, तर तो खरं तर त्यांच्यासाठी आनंदाचा दिवस असतो. मग रविराज म्हणतात की बरं झालं, चला आपण जेवून घेऊया का. पण आता प्रतिमाला टेन्शन असतं. प्रतिमा म्हणत असते की कुठे गेले असतील ही लोक, थांबा आपल्याला कॉल करून विचारायला हवं. तर सुमनला मात्र आता रविराज म्हणत असतात की मला भूक लागली आहे, मला जेवण वाढ. मग काय, रविराजांना या सगळ्याचा काहीच फरक पडत नाही आहे हे सुद्धा आता कळून चुकलेलं असतं. म्हणूनच आता रविराज म्हणत असतात की त्याची काळजी घ्यायला ना तिथे तिचा नवरा आहे, त्यासाठी तुला विशेष काळजी घ्यायची गरज नाही. ती घराबाहेर पडली ना तर ती कुठे का जाईना, तिचा नवरा आहे ना सोबत, मग काय गरज आहे फोन वगैरे करायची, असं देखील रविराज आता सुनावू लागतात. रविराजांनी असं सुनावल्यानंतर गुपचूपपणे प्रतिमा आपला फोन ठेवून देते. खरं तर ना ती आता फोन लावायला चाललेली असते, पण तिला फोन शांतपणे ठेवावाच लागतो, दुसरा पर्याय उरलेलाच नसतो. आता इकडे मात्र प्रिया आणि अश्विन रूममध्ये येतात. प्रिया इतक्या दिवसानंतर तिच्या रूममध्ये आलेली असते, त्यामुळे ती खूप जास्त हॅप्पी असते. तिला आनंद झालेला असतो की चला फायनली आपण आपल्या खोलीत आलेलो आहे, या घरावर राज्य करायला आलोय, असं काहीसं ती मनात बोलते. आणि ती बेडवर तशीच तिची ना बॅग ठेवते आणि आता एकदमच थाटात त्या बेडवर झोपलेली असते. आणि जेव्हा ती त्या बेडवर झोपते ना तेव्हा मात्र आता तिचा स्वॅग काही वेगळाच असतो. पण त्यावेळेला मात्र आता इथे अश्विनला टेन्शन आलेलं असतं, कारण खाली ना तो खूप जास्त काहीतरी बोलून गेलेला असतो आणि त्याला कळत असतं की आपण एक्स्ट्रा काहीसं बोलून गेलोय. आणि म्हणूनच आता त्याला समजत असतं की नाही आपण चुकीचं केलंय आणि तो त्याबद्दल सुद्धा बोलायला जात असतो. पण ज्यावेळेला तो त्याच्याशी बोलायला जातो त्यावेळेला मात्र आता जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा त्याला ती समजावू लागते आणि म्हणते की एवढा काय त्रास करून घेतोय, मला असं वाटतं ना तो उगाच नाही या सगळ्या गोष्टीचा त्रास करून घेतोय, कारण ज्या काही घटना घडल्या आहेत ना त्या घडायच्या होत्या तशा घडलेल्या आहेत आणि आपला हक्क होता आणि तो आपण मिळवला आहे. आणि त्यासाठी एवढ्या काही गोष्टींना वाईट वाटून घेण्यासारखं काहीच नाही आहे. प्लीज तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, तू जे केलंयस ते बरोबर आहे आणि तसंही या माणसांना रोजच तुला सामोरं जायचं आहे, त्यामुळे सवय कर या माणसांना सामोरं जायची, असं देखील आता ती म्हणू लागते. तर दुसरीकडे आता सगळी सर्व डायनिंग टेबलवर जेवायला तर बसलेलीच असतात, पण सगळ्यांच्या डोक्यात तेच विचार घुमत असतात की हे सगळं काय होऊन बसलेलं आहे. आणि त्याच वेळेला सायली मात्र सगळ्यांना हसवायचा प्रयत्न करत असते, सगळ्यांना व्यवस्थित करायचा प्रयत्न करत असते. आणि त्यामुळेच आता ना ती आता सगळ्यांच्या समोरच म्हणत असते की का तुम्ही सगळीजण या सगळ्या गोष्टीचा विचार करत बसलेला आहात. मला असं वाटतं ना की नका करू या सगळ्या गोष्टीचा विचार, कारण आपल्यासमोर ज्या काही गोष्टी आहेत ना त्या आपण स्वीकारायला हव्यात आणि या गोष्टी आपण जर स्वीकारू ना तेव्हाच तर आपण पुढे जाऊ. आपण जर त्याच गोष्टीचा विचार करत बसलो ना तर आपल्याच्याने काही होणार नाही आणि उलट आहे ना या सगळ्याचा जास्त आनंद त्या प्रियाला होईल, कारण प्रियाने आपल्या सगळ्यांमध्ये जी काही दरी निर्माण केलेली आहे त्यामुळे आता हे सगळं होतंय. आपण जेवणाच्या टेबलवर बसलोय तरी सुद्धा आपल्या चेहऱ्यावर हसू आहे का नाही आहे ना. मग मला असं वाटतं ना की आपण जे आहे ते या सगळ्याचा इशू पाऊ करायला नको, आपण आपल्यासमोर जे काही जेवण ठेवलेलं आहे त्याचा आस्वाद घेऊया आणि आनंद लुटूया असं मला वाटतं. कारण आपण आहे ना तिच्या या सगळ्या वागण्याला खतपाणी घालतोय असं तिला वाटेल आणि मग काय ती आपल्या सगळ्यांना अजून त्रास द्यायचा विचार करेल. दुसरीकडे अश्विन जो आहे तो टेन्शनमध्ये असतो, तर प्रिया मुद्दामून प्रेमाचं नाटक करते आणि त्याला समजवायचा प्रयत्न करत असते. अश्विन तू इतकं वाईट वाटून घेऊ नकोस, कारण मला माहिती आहे ना की काय परिस्थिती आहे ते आणि त्यामुळे ना तू स्वतःला त्रास करून घेतोयस, पण नको त्रास करून घेऊ, कारण या घरावर आपला तितकाच अधिकार आहे जितका तू मागितला आहेस. मग आपल्याला घरात घेत नव्हते तर आपल्याला हे सगळं करणं भाग होतं ना आणि आपण जे काही केलंय ते परफेक्ट केले. मला असं वाटत नाही की तू काही चुकीचं केलंय, कारण तुलाही माहिती आहे सायलीला जेव्हा या घरात यायला भेटत नव्हतं तेव्हा सायलीने सुद्धा असेच काही ना काही परिणाम केले होते आणि त्यानंतर ती या घरात आली होती. मग मला असं वाटत नाही की आपण काही चुकलो आहोत. तर इकडे दुसरीकडे पाहायला मिळतं सायली जी आहे ती सगळ्यांना समजावत असते आणि सायली सगळ्यांना म्हणत असते की तुम्ही ना सगळीजण ना या गोष्टीचा विचार करा की आता आपल्यासोबत किती चांगलं होतंय ते, कारण आपण जर त्या गोष्टीचा विचार केला ना तर त्या गोष्टीचा विचार करून आपल्याला त्रास होईल. आणि तसंही अश्विन भाऊजी जे काही बोललेत ना ते प्रियाच्या बोलण्यामुळे बोलले आहेत, त्यामुळे तुम्ही सगळीजण त्या बोलण्याचा वाईट वाटून घेऊ नका. उलट आपण जरा जास्त टेन्शनमध्ये राहिलो ना तर तिला बरं वाटेल, तिला उलट असं वाटेल की चला आपण जे काही केलं त्यामुळे हे सगळेजण डिस्टर्ब झाले आणि आपण ना तिला असं दाखवायचं नाहीये की आपण डिस्टर्ब झालो आहोत, आपण उलट तिला हसून दाखवायचं, म्हणजे तिने जे काही केलंय त्याचा आपल्याला काहीच परिणाम झालेला नाहीये हे थोडक्यात आपण तिला दाखवायचं. म्हणजे तिलाही कळेल की आपण तिला काडी मात्र ही किंमत देत नाही, ती या घरात राहिली काय, आपल्यासाठी कोणी नाही आहे, ती आपण तिला इग्नोर करायचं आणि आपण चालायचं. मग चालणार आहे का हे सगळं? मला वचन द्या की तुम्ही पुन्हा कधीच लोक या सगळ्याचा विचार करणार नाही करणार ना, सांगा मला. आणि मग काय ती सगळ्यांकडनं वचन घेत असते आणि प्रत्येकजण तिला वचन देतात आणि आपण या सगळ्याचा विचार करणार नाही, आपण आता हॅप्पी राहायचं असं आता त्यांचं ठरलेलं असतं. आणि आता सगळीजण इथे सायलीला साथ देत असतात. मग काय सायली सगळ्यांना जेवण वाढते आणि जेव्हा सायली सगळ्यांना जेवण वाढते तेव्हा मात्र आता सगळीजण आनंदात असतात, कारण आज सायलीला भेंडीची भाजी टोमॅटोचं सार केलेलं असतं आणि टोमॅटोचं सार जे आहे ते खरं तर अस्मिताला सुद्धा आवडत असतं आणि अस्मिताला सुद्धा आता खूप छान वाटत असतं की सगळेजण हसून खेळून आपण हे सगळं जेवतोय. आणि खरं तर ना हे सगळं तसंच करायला हवं, कारण या सगळ्या मागे ना मेन हेतू जो आहे वेगळं करण्याचा तो खरं तर या
प्रियाचा आहे. प्रियाला असं वाटते की तिने जी काही चालबाजी केली आहे त्यामध्ये आपण जिंकलो आहोत, पण ते तसं नसतं. ज्या काही गोष्टी असतात ना त्या परफेक्ट असतात आणि त्यामुळेच आता प्रिया जी आहे ती आता अश्विनला मस्का लावायचं काम करत असते. म्हणजे थोडक्यात ती आता अश्विनला सांगत असते की अश्विन नको रे त्रास करून घेऊ, मला माहिती आहे ना ही सगळी तुझीच माणसं आहेत आणि त्यांनी तुझ्याबद्दल काही चुकीचा विचार केला नसेल, कारण तू स्वतःच्या हक्कासाठी लढलायस आणि मला असं वाटत नाही की तू काही चुकीचं केलं आहेस, कारण हे सगळं तर करायलाच हवं होतं, कारण तुझा हक्क आहे, तुझा अधिकार आहे आणि तो तुला मिळवायला हवा होता आणि तू काही चुकीच्या पद्धतीने तो मिळवलाय असं मला तरी वाटत नाही. असं देखील आता प्रिया अश्विनला सांगून आता त्याला बोलत असते आणि त्यानंतर ती त्याला म्हणते की चल आपण आता खाली जेवायला जाऊया, कारण मला खूप भूक लागलेली आहे, असंच रूममध्ये बसून कसं चालणार आहे. आणि असं बोलूनच ती त्याला आता खाली यायला सुद्धा फोर्स करत असते. पण खरं तर ना त्याचा मूड नसतो, कारण प्रत्येक जण खाली असणार, मग काय परत जाऊन त्यांची तोंड बघायची आणि पुन्हा वाकड्यात शिरायचं, या सगळ्या गोष्टींना त्याला मान्य होतच नसतात आणि म्हणून तो नकार देत असतो. पण ना आता त्याला फोर्स केलं जात असतं, म्हणजेच ना आता त्याला सांगितलं जातं की चला आपल्याला जायचं आहे म्हणजे जायचं आहे, उगाच ना त्या गोष्टीचा विचार करत बसूया नको. आणि इकडे आता प्रिया आणि अश्विन खाली आलेले असतात. आता सायली, अर्जुन त्यासोबत सगळे फॅमिली मेंबर्स खूप आनंदाने आता जेवणाचा आनंद लुटत असतात आणि त्याच वेळेला समोर ना प्रिया येत असते आणि प्रियाला आता जेवण हवं असतं म्हणून प्रियाला डायनिंग टेबलवर बसत असते. पण सायली तिला अडवते. सायली म्हणत असते की तुला या घरात प्रवेश मिळाला आहे पण या डायनिंग टेबलवर बसायचा अधिकार नाही. एवढं लक्षात ठेव की इथे सगळं काही माझंच चालतं आणि मी तुला काही नियम अटी लागू देईन, त्या तुला नियम अटी तुला पाळाव्याच लागतील आणि तेव्हाच तुला या घरात राहता येणार आहे. ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवायची. तुला काय वाटलं आईचं जेवण भेटणार, तू लोळत बसणार आणि हे आईचं जेवण खायचं का नाही? तर मी तुला सांगते तुझ्यासाठी अटी ठेवल्या आहेत, मी त्या अटी तुला फॉलो कराव्या लागतील. मग आता पहिली नंबर 1 अट ती म्हणजे स्वतःचं जेवण स्वतः बनवायचं, स्वतःचा नाश्ता स्वतः बनवायचा आणि मग तो खायचा. ही झाली पहिली अट. आणि त्याच वेळेला जर प्रिया स्वतःचं स्वतः बनवणार असेल तर मीही तुमच्याकडचा नाश्ता जेवण जेवणार नाहीये, मीही माझ्या बायकोनी बनवलेलंच खाईन, असं देखील आता अश्विन बोलू लागतो. पण आता हे जेवण बनवायचं नाश्ता बनवायचं याचं तर खूप मोठं टेन्शन जे आहे ते प्रियाला आलेलं असतं. प्रियाला काय फक्त आयतं खायचं असतं आणि डोळायचं असतं, जी तिची पहिल्यापासूनची सवय असते आणि त्याचसाठी तर ती पुन्हा आता इथे आलेली असते. पण आता सायलीने चांगलाच तिच्या दुखऱ्या नसीवर पाय ठेवलेला असतो आणि त्यामुळे आता तिला हे सगळं सहन करावंच लागत असतं. सायली आता तिची दुसरी अट सांगते की तू जरी स्वयंपाक बनवलास तरी सुद्धा तुला एवढ्यात तो खाता येणार नाही, कारण तू जे आहेस ते आमचं झाल्यानंतरच मग जेवायला बसायचं आणि मगच तू इथे यायचं आणि जेवायचं, आमचं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तू तिथेच थांबून राहायचं. मग आणि तिसरी अट अशी आहे की स्वतः जे काही केलं आहे त्यामुळे आता स्वतःचं स्वतः भांडी वगैरे घासायची, किचन ओटा क्लीन करायचा, यामध्ये आम्ही कोणीही तुला मदत करणार नाही, सगळं काही स्वतःचं स्वतः करायचं. ही झाली तिसरी अट. या तिन्ही अटी फॉलो करायच्या तेव्हाच या घरात राहायचं, असं देखील आता सायलीनं सांगितलेलं असतं. आता सायलीच्या या सगळ्या अटी ऐकूनच खूप मोठा धक्का जो काही आहे तो आता बसलेला असतो प्रियाला असं वाटत असतं की चला फायनली आपण या घरात आलोय, आपल्याला हवं ते खायला भेटणार आहे आणि त्यामुळेच आता प्रिया ही खूप जास्त खुश असते आणि प्रिया म्हणत असते की चला आता आपला विजय झाला. पण नाही, सायलीने तिचा हा विजय खोडून काढलेला असतो आणि सरळ सांगितलेलं असतं की नाही तुला कुठेही आणि काही भेटणार नाही. आणि त्यामुळे आता बिचारी जी आहे ती खूपच जास्त टेन्शनमध्ये येते आणि ती विचार करते की मी जो विचार केला होता तो विचार आता आपल्या हातातून निघून गेलेला आहे आणि त्यामुळेच आता तिला खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं. ती आता विचार करत असते की काय करावं काय नाही. पण आता मात्र प्रियाला भूक लागली असली तरी सुद्धा प्रियाला काही खाता येणार नसतं, कारण प्रियाला किचनमध्ये जायची आता सध्या तरी परवानगी नसते, कारण आता सायलीचा वेळ सुरू असतो आणि सायलीचा जेव्हा वेळ सुरू असतो तेव्हा फक्त सायली स्वयंपाक करणार असते आणि जेवणार असते. सायली आता जेवायला सुद्धा बसते सगळ्या त्याच्या कुटुंबासोबत आणि जेव्हा सायली सगळ्या कुटुंबासोबत जेवायला बसते तेव्हा प्रिया काहीतरी बोलायचा प्रयत्न करत असते, पण सायलीला इग्नोर करते, असं दाखवत असते की तिने काहीच बघितलेलं नाहीये, तिने काहीच ऐकलेलं नाहीये आणि त्यामुळेच ना ती प्रताप यांच्याशी गप्पा मारण्यामध्ये बिझी असते. प्रताप सुद्धा आता तिच्यासोबत गप्पा मारत असतात आणि त्यांचं गोळ्यांबद्दल डिस्कशन सुरू असतं. कोणत्या तरी माया मावशीला त्या गोळ्या हव्या आहेत आणि त्या गोळ्या कुठे मिळत नाहीये, मग तू एक काम तिला माझ्याकडे पाठव, मी त्या गोळ्या देऊ शकतो, असं देखील ते म्हणत असतात. इथे मात्र अश्विन आणि प्रियाला पूर्णपणे इग्नोर केलेलं असतं आता ह्या घरातल्यांनी आणि त्यामुळे आता अश्विन खूप जास्त प्रियाला म्हणत असतो प्रिया बस कर आता, हे भीक मागणं तिच्याकडे, आपण आपलं बनवून खाऊया, त्यांचं होऊ दे मग आपण आपलं बनवूया. पण आता प्रियाला प्रचंड भूक लागलेली असते, प्रियाला समजत नसते की आता काय करावं. पण सायलीने ज्या पद्धतीने ठरवलेलं असतं ना की या प्रियाला आणि अश्विनला इग्नोर करायचं, त्या पद्धतीनेच ते सगळेच कुटुंब या दोघांना इग्नोर करत असतात आणि त्याला त्यांची लायकी दाखवत असतात. मात्र आता प्रिया विचार करत असते की ह्यांचं सगळ्यांचं कधी जेवण होईल, मग आपल्याला कधी जेवायला मिळेल आणि त्यामुळेच ना ती आता थोडी डिस्टर्ब सुद्धा असते. मग काय अश्विनला ती म्हणते अश्विन मला खूप भूक लागली रे. मग अश्विन म्हणतो की आपण काहीतरी बाहेरून ऑर्डर करूया. मग काय तिच्या लिस्ट सुरू होतात, मला पास्ता हवाय, मला पिझ्झा हवाय आणि काही ते सगळं काही तिला जे हवंय ती सगळं काही अश्विनला सांगते आणि अश्विन ते सगळं काही मागवायला तयार होतो. अश्विन ना त्या प्रियाच्या प्रेमात इतका वेडा झालेला असतो ना की त्याला समजत नसते की तो काय करतोय. मात्र इथे सगळीच जण गुण्या गोविंदाने आनंदाने खात असतात. तर पुढील भागात मध्ये पाहायला मिळतं सायलीचा तो ड्रेस शिवून आणलेला असतो त्यांनी आणि सायलीचा ड्रेस शिवून अर्जुन तिच्या हातात देतो. सायली म्हणते की खरंच हा ड्रेस आहे. अर्जुन म्हणतो की हो घालून ये आणि त्याच वेळेला अर्जुन खाली तिची वाट बघत असतो. सायलीने खूप सुंदर असा तो ड्रेस घातलेला असतो आणि सायली तो ड्रेस घालून आता खाली येते. सायली जेव्हा आता तो ड्रेस घालून खाली येते तेव्हा अर्जुनने प्रतिमा आणि इथे रविराजांना सुद्धा बोलवलेलं असतं. तर आता सायलीचं त्या ड्रेसमधील सौंदर्य पाहून आता तर इथे मात्र अर्जुनची विकेट पडलेलीच असते. पण जेव्हा इथे प्रतिमा पाहते तेव्हा प्रतिमा मात्र आता सायलीकडे बघते आणि म्हणते की खरंच खूप गोड दिसतेस. तर अर्जुनने सांगितलेलं असतं की तुला तुझ्या आईच्या साडीचा ड्रेस शिवायचा होता ना, तर तुझी ही
इच्छा मी पूर्ण केलेली आहे. तुझ्या आईच्या साडीचा हा ड्रेस आहे आणि बघ तुला सुंदर दिसतोय ना. मग त्यावेळेला रविराजही म्हणतात की या जन्मात तर तू आमची मुलगी झाली नाहीस, पण पुढच्या जन्मी आमच्याच पोटी जन्म घे. आणि त्यामुळे सायली खूप खुश होते आणि सायली अर्जुनला जाऊन मिठी मारते आणि अर्जुनला म्हणते की हे सगळं तुमच्यामुळे शक्य होते. त्यावर अर्जुन सुद्धा मायेने तिला प्रेमाने जवळ घेतो. तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.